हॉकर्स जॉईंट ॲक्शन कमिटीच्या वतीनं ब्लॅक फ्रायडे पाळण्यात आला। गिग वर्कर्सवर होणाऱ्या अन्यायाविरोधात संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। या कामाच्या तुलनेत मोबदला देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अमेझॉनसह ऑनलाईन वस्तू पुरवठा करणाऱ्या विदेशी कंपन्यांविरोधात हे आंदोलन झालं। गिग वर्कर्स असोसिएशन आणि महाराष्ट्र हॉकर्स जॉईंट ॲक्शन कमिटीच्या वतीनं शुक्रवारी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। अमेझॉन आणि इतर ई-कॉमर्स कंपन्यांकडून डिलिव्हरी बॉयच्या होणाऱ्या आर्थिक शोषणाविरोधात संघटनेच्या वतीनं ब्लॅक फ्रायडे पाळण्यात आला। गिग वर्कर्ससाठी केंद्रीय स्तरावर कायदा करावा, गिग वर्कर्स प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्यांना कामगार कायद्यानुसार संरक्षण द्यावं, त्यांच्यासाठी त्रिपक्षीय मंडळ स्थापन करावं, ESI आणि भविष्य निर्वाह निधी धोरण लागू करावं अशा मागण्या करण्यात आल्या। या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जोरदार घोषणा देण्यात आल्या। आंदोलनात संघटनेच्या राज्य पदाधिकारी निर्मला कुराडे, संतोष खटावकर, किरण गवळी, अमोल ताळे, अनिल सारंग, अदिती शिंदे, ज्योती शिंदे, कविता पाटकर, सुमन पाटील, संदीप साळोखे सहभागी झाले होते।